आपण पाहू शकतो काल याच ठिकाणावरून लघुशंकेसाठी बसलेल्या आजीला बिबट्याने फरफटत ओढत ओढत साधारण 500 मीटर पर्यंत नेलं आणि ठार केलं। या रोडनेच सरळ सरळ फरफटत नेलं, रक्त सांडत सांडत या रोडने बिबट्या आजीला घेऊन गेला आणि तो इतक्या लांब घेऊन गेला की उसात आतमध्ये ज्यावेळेस लोक जमली, लोकांनी तिथं बिबट्याला आरडाओरडा करून हुसकून लावलं। त्यानंतर पुन्हा लोकांचा बोलवायला गेले असता तोपर्यंत बिबट्या परत येऊन हात आजीचा घेऊन गेला, हात खाऊन गेला। एवढा भयानक किस्सा, एवढी घटना ही जांबूत तालुका शिरूर या ठिकाणी घडली होती। घरच्यांनी, गावकऱ्यांनी जोपर्यंत वनमंत्री या ठिकाणी ही परिस्थिती पाहण्यासाठी येत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही अशी ठाम भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली होती। तुम्ही काय करता डायरेक्टली ना, आम्हाला भीती भरलेली मनाने, लेकरांच्या आमच्या सगळ्यांच्या मनाने भीती आहे। घरातून बाहेर निघायचं म्हणलं तर भीती वाटते। हा, सरकारने लवकरात काय केलं ना, रोज ही घटना करणार, दिवसाला एक गाड्या बसले। काय बोलता आवाज त्या दिवसाच्या वड्यामध्ये पोरी पुढं माग वाघ, अक्षरशः ना मनात भीती भरली। घरातून बाहेर पोरं जायची म्हणलं तरी भीती वाटत, शाळा तर लांब राहिली। हे लवकरात लवकर सगळे वाघ उचलान जाऊ द्या लांब, नाही तर मारून टाका, गोळ्या घाला। नाही ना तुम्हाला लागती, सरकारला लागते, जेवढी सांभाळायची ताकद तेवढी सांभाळा, बाकीच्याला गोळ्या घाला। खाली वाकून चालते बाया, आपल्या खुरपायला बाया वाकून चालतात। शेतकऱ्याला पर्याय का? शेतकऱ्याला काय पर्याय? शेतकरी शेतात गेले, त्याला खायला काय, त्याला काय पर्याय? शेतकरी काही एक मारण्याचा नाही तर मग ते जसं लोक शेळी पाळून पाळतात, खायला पाळतात, त्याच्या शेळीला बाहेर जाता येतं का, तसं त्याला बाहेर जाताना आले पाहिजे। त्यांना हौस आहे, शासनाला हौस आहे त्याची, मग शासनाने तो पाळावा, शासनाने त्याला खायला घालावं, पाणी पाजावं। इथं काय झाले, वन खात्याची जागा असून पुढे तिथे त्यांनी बंदोबस्त करावा। तो शासनाची आता ऊस वन खात्यात आहे का, लोकांची वस्ती ते वन खात्याच्या जागेत आहे का, लोकांच्या घरापुढे वाघ येतो, शेतात वाघ येतो। माझ्या स्वतःच्या शेजारचे वासरू खाल्लं 4 दिवस, ते वासरू खाल्ल्यामुळे तो 4 दिवस ते मुक्कामात त्याचा, माझा बांधाला वरून ऊस खालून ऊस मधून बांध, त्या बांधाने तो 4 दिवस खालती वरती निघत होता। मला त्या ऊसाला पाणी देता आलं नाही, कारण तो त्यांनी एक दिवस त्याची घाण खालतून पडली ऊसाच्या, मी शेजाऱ्याला दाखवली, म्हणलं या असंच केसाचं मा वासरू होतं, त्याच्यात केस आले, सगळं आले, म्हणलं हेच त्या ऊसावर पाणी असल्यामुळे मला त्या अंदाज 25 पाणी द्यावं लागले। दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ऊसावर पाणी चालू, तो ऊसाच्या वरतून घाण बघितली तर ते बियाणाजवळ पुन्हा पाणी बदलायला जाताच आलं नाही, पाणीच बंद केलं, अख्खा दिवस बंद। दुसऱ्या दिवशी मुलगा मी गेलो, तो म्हणला रातची जागा बदलितो, म्हणून ती जागा देता आली। त्या ठिकाणचा मारण्याचा प्रयत्न जर असता, शासनाचा कायद्याने हात बांधल्यामुळे लोकांना आम्हाला मारता आला असता, कसा मारायचा ते आमच्या पद्धतीने आम्ही मारला असता, पण 4 दिवस तो तिथं होता, त्याची काय ते, पण याच्यामुळे लोकांना काहीच करता येत नाही। कारण वाघ लोकांना लहान लहान मुले खातो, माणसं खातो, याच्याशी काही ज्ञान देणं नाही। 25 आज समजा हिंमताची अनेक ठिकाणी लहान जर एखादी 2 मुलं लहान, त्यातली जर तिचा पालक किंवा अज्ञान बाई जर खाल्ली, घराची मेन बाई आणि 2च मेन असतात ना मुलांना, त्या मेन मधलं जर एक खाल्लं ते 25 लाख घेऊन त्या मुलांचं कसं हे करणार? पैसे हो त्याचे चालेल का? किंवा पित्याच गेला, त्याची माता गेली, ती मुलं सांभाळणार कोण? त्यांना कोण? आमच्याच घरावरती या नवचंडीच्या ह्याच्यात आला होता टाईम, माझी पत्नी पाणी पिती याच्यावर, आणि म्हणून ती पाणी पिता पिता ते असं खालीवर बघत होतं काय, तर तिने पाहिलं, म्हणले अरे बाळ्या इथं काय आहे काय म्हणल्यावरती त्यांनी उडी मारली वाळूच्या ढिगाच्या पलीकडे। पोरांनी पाहिलं थोडं छात असल्यामुळे तो काय म्हणला ससा आहे। आता मी स्वतः पाहिलं बघा थोडं, तो म्हणलं मी स्वतः पाहिलं, म्हणलं ससा आहे। आता मला थोडं दिसलं, म्हणलं असं ससा बा, आणि काही चौकशी केली नाही, ती गेली त्या देवीला, इकडे ती देवी होती त्या पिकअप जात होती आपण बसून, आणि थोड्या वेळाने मी जेवलो, त्याच्यानंतर जेवलो, मी झोपलो वाट्याला पडून, आणि असा काठाडा बांधलेला आहे, त्या काठाडा बांधलेला आहे, म्हणजे काठाड्या आड मी झोपलो, आणि थोडी जनावरांना कंपाऊंड केले, त्या कंपाऊंडचा दरवाजे तिथे बनले चालू बुजेट,
ते उजेडात लाईटचं किडे खाली पडतात ना, म्हणून मांजराचं पिल्लू आम्ही पाळलेलं. मांजराच्या शेतकऱ्याला लागत ते पिल्लू पाळलं होतं. ते पिल्लू त्या किड्याला ते लुडबुडत होतं. त्यांनी बरोबर ते पहिल्या सुरुवातीला मंडळी पाहिले का, त्याच्यानंतर 1 तासाचा अंतर झाला त्याच्या याच्यात. तो तासभर दिसते, पण आम्हाला काय तपास आहे, 1 तासभर टपून राहिली आणि शांत वातावरण झालं. ती मुलगा होता आमची सून होती, ती घरात बसली, मी बाहेर खाटो झोपलेलो वाटेवर. आणि ते आल्यावरती ते मांजर जसं गुराकात ना त्याचा आवाज येतो का, त्यापासून ते पिल्लू गुराकलं. आता मी म्हटलं कोणच तरी मांजर याला बॉस काढायला आलं, म्हणून मी उठण्याच्या याच्यात होतो. तो उठण्याच्या याच्यात असल्यामुळे ते फिरस्तोवर असं मान उठलं इकडे बघस्तोवर, आणि जशी झेप टाकली का त्याच्यावर पंजाने दाबलं बघा ते खाली, कारण ती जागा खालून अशी झेपण त्यांनी वर काढली. त्यांनी जसं पिल्लू दाबलं ना, पिल्लू लहान होते ते काही एक असत धरलं ते मुंडकं, तर मी त्याचं पाहिलंच नाही तोंड म्या. म्हणजे असं फिरलं का मागं तर त्याचा मागचा भाग आणि शेपूट इतकं लांब, ते रागाच्या भरात शेपूट त्यावेळेस असं टाट झालेली. त्यांनी अशी उडी अरे म्हटलं मला हे मांजर काय ते भलतंच मांजर. आणि मग बॅटरी घेतली आणि मग मला ते सापडी गेला असं म्हणून मी सापडी दिसायला बॅटरी लावली. ते सापडी दिसायला नव्हती, मग आमची सून म्हणली ह्या साईडला मांजर मेमलेवानी झाली. म्हणून त्या दिसायला अहो ते जवळच ना असा लगेच जवळ ते पिल्लू घेतलं चावून ते जवळ उभा. आम्ही पाठीमागे ठाकर समाज लोक राहायला त्यांना गेलो, त्यांच्याकडून त्यांना दोघांना बोललं. आम्ही तर 2 बॅटरींच्या जरा जास्त माणसाच्या खाली गेले, ते थोडं लांब गेले ना, तर एकट्या बॅटरीला जागेवरच उभं एकट्या बॅटरी म्हणजे इतक्या याच्यात. ते पिंपरखेड किती लांब येतो? पिंपरखेड जवळ ती लहान मुली ती मुलगी तळे आता 3 गावाच्या शिवाय 3 गाव म्हणजे किती अंतर असले? 3 किलोमीटर. कोण आजूबाला पाणी घेऊन चालली सकाळी, पाणी आणताना मग आता लहान मुलं बाहेर सकाळच्या दिवसाचं काढलं हो काय त्यांच्या वेळेला जागायचं. पण शासनाला याच्यापासून मला म्हणायचं आहे, शासनाला कमाई काय, लोक जाऊ द्या, पण शासनाला कमाई काय, लोक जाऊ द्या, लोक मिळतं जाऊ द्या, पण शासनाला कमाई काय, शासनाला फायदा काय होतो त्याच्यापासून मग ते म्हणायचं. माणसं मरू द्या, माणसाचं आम्हाला दुःख नाही, माणसाचं शासन पैसे देते चांगली बाती, शासनाकडे पैसा भरपूर आहे देते माणसांना ती चांगली बाती, पण फायदा काय, कमाई काय. आता मारण्याचा प्रयत्न कसा भेटला, शासनाने कायदा बसवलाय सांगा. एखाद्याने तुमचा गुन्हा झाला पिंजरा जरी लावला पण तो पिंजरा सोडणार कुठं नेऊ, कुठं नेऊ सोडणारच ना, ते नेऊ तो गावात खाईन का हो. ते वाघाचं डॉक्टरने मला 4 वेळा अनुभव का चालू करा पियाला पाणी भरलेलं नव्हतं, चालू करा पियाला पाणी काढलं जनावरांना, चालू करा सोलर बटन दाबलं उभा राहिलो. असं डर कळलं 2 होती त्यांचं डर कळलं, डर कळलं का म्हटलं काय ज्याने काय मला पाहिलं काय नव्हतं, पण ते त्यांचं असं वजन पाहिजे असं वाजदा गेलो, असं सणाट घरी गेलो, ते बंद नाही केलं काय नाही, घरी गेलो सांगितलं पोर चाललं आहे म्हणजे जाऊ नको पुढं. आणि मग ठाकर समाजाचे लोक राहायला शिकतात, त्यांना सांगितलं ते 2 जण आम्ही 2 जण आणि मग ते 4 जण आम्ही चाललो. त्यांनी त्या मोटरचं ते पाऊल होतं भरपूर, ती जागा बघितली म्हणजे हे आणि पलीकडे एखादा ट्रॅक्टर चालला होता. मी म्हणलं हे का अशा दिशेने मला आवाज आला होता, त्या दिशेने आवाज आला का पुढं जाऊ नका, चाललं पुढं तसं काय वाटत नाही म्हणतात आवाज आला पाणी भरायला लागत, कायला बाहेर द्यायला लागत, हे म्हणजे उभेनी बाहेर द्या, उभेनी कसं काय उभं राहायचं, खुरपाया जर बाहेर राहणार गेले पाया खाली वाकणारच नाही. त्याच्यामुळे मग याचा काय तरी बंदोबस्त करायला पाहिजे. आम्ही रात्रीचं कवर बघायचं कधी फार आमच्या कुत्र्याच्या पिलांनी पाळल्यावणी झाली ती फार मुंबऱ्यात येते तुम्ही आले कुठून इकून तिकून आले माहिती का पातळी बघायचं उगी तरी सुली त्यांनी. सकाळी किती वाजता घटना घडली? ती 6 वाजता उजाडले हो बार 6 वाजता घटना घडली. आम्ही ती आलं किती कमीत कमी त्यांनी कुठून रनिंग आणली त्यांनी वाकडी तिकडी. आम्ही त्यांचा बंदोबस्त करायचा भाऊ काहीतरी इथं ते तुम्ही लावतात ते पिंजऱ्यात काय जात नाही
पिंजऱ्यात जातच त्यांना नाही काय ते त्यांनी कायमचे त्यांनी घालून त्या करायचं त्या लोकांनी त्यांचे येऊन म्हणलं आणि त्या लोकांनी येऊन काहीतरी करायचं आणि त्यांनी ते करून इलाज करायचं आणि नाही तर राहणार आम्हाला आदर तरी नाही राहिला ते रोज असं नजर पडत ते कुत्र्याच्या पिल्लावानी ते चारीने येते कुठे येते आम्ही रात्रीचं भरायचं कसं दिवसा गाव आहे ना बरं आता हे